नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या धौलपूर हाऊस परिसरात कुटुंबांसह पोहोचण्याचा क्षण हा प्रत्येक यशस्वी उमेदवारासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरतो. कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रशासकीय मुख्यालयासाठी शेंडा पार्क परिसरातील सुमारे 2 हेक्टर 5 एकर भूखंड अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे. सध्या भाऊसिंगजी रोडवरील संस्थानकालीन इमारतीतून महापालिकेचा कारभार सुरू आहे. तर पाहूयात सविस्तर बातमी. स्थापनेपासूनच याच इमारतीत कामकाज होत असले तरी वाढत्या कामकाजामुळे ही जागा अपुरी ठरत होती. त्यामुळे विस्तीर्ण आणि सुसज्ज अशा नव्या इमारतीसाठी जागेची मागणी वारंवार करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट क्रमांक 602 मधील 2 हेक्टर जागा प्रशासकीय इमारतीसाठी राखून ठेवण्याचे निर्देश दिले. 6 फेब्रुवारी रोजी आदेश जारी झाल्यानंतर संबंधित जमिनीच्या 7/12 उतार्यात इतर हक्कांमध्ये महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. सुमारे 5 एकरांच्या प्रशस्त जागेत महापालिकेचे नवे प्रशासकीय भवन उभारले जाणार आहे. या ठिकाणी वाहनतळ, नागरिक सेवा केंद्र, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये तसेच सुसज्ज सभागृहाचीही उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.